हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला। राणेंच्या वक्तव्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत, तर भाजपने हिंदूंची माफी मागावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आक्रमक। राणेंच्या शंकराचार्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। भाजपने हिंदूंची माफी मागावी, ठाकरे गटाची मागणी। देशात राम मंदिरावरून धार्मिक वातावरण तयार झालेलं असतानाच हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू समजल्या जाणाऱ्या शंकराचार्यांनी उद्घाटनावरून आक्षेप घेत खडे सवाल केले। मंदिराचं काम अर्धवट असताना लोकार्पण करणं चुकीचं असल्याचा आक्षेप शंकराचार्यांनी घेतलाय। यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शंकराचार्यांचं हिंदू धर्मात योगदान काय असा प्रश्न विचारल्यानं वाद पेटलाय। वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप राणेंनी केलाय। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं। अरे नसता करू नका, टीका करू नका, एवढं मोठं वाक्य ते पण बरोबर। राणे असे बोलले, आता जो वाद होणार, राणे वादाला कधीच घाबरत। 24 वर्ष राजकारणात, मोर दॅन 50 इयर्स वादातूनच आलोय। पण नारायण राणे यांच्या वक्तव्यानं भाजपला कोंडीत पकडण्याचं आयतं कोलीत विरोधकांना मिळालं। तीच संधी साधून ठाकरे गटानं राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपनं हिंदूंची माफी मागावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। सूक्ष्म आणि लघु बोलले, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा टाका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू। आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अपमान बोंबलतायत। मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी। नारायण राणेंच्या वक्तव्यावरून ठाकरे गटानं आक्रमक होऊन भूमिका मांडली, पण त्याचवेळी काँग्रेसनंही पुण्यासह वाडा इथे नारायण राणेंच्या निषेधार्थ आंदोलनं केली आहेत। हिंदुत्वाच्या भूमिकेवर अत्यंत उघडपणे काँग्रेस रस्त्यावर उतरल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले। शंकराचार्यांवर प्रश्न विचारून राणेंनी खरा चेहरा दाखवल्याची टीका काँग्रेसनं केली। नारायण राणे आज बोलले, खरा चेहरा, मुंह में राम और बगल में नथुराम। हे नारायण राणेंनी भाजपचा खरा चेहरा आज देशाच्या जनतेसमोर आणलेला आहे। देशातल्या 4 शंकराचार्यांपैकी पुरीचे शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही। या सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार केलं जात नसल्याचं त्यांचं मत आहे। मंदिराचं काम अपूर्ण असताना लोकार्पण करणं शास्त्रानुसार चुकीचं असल्याचा शंकराचार्यांचा दावा आहे। प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेपावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं देशात हिंदुत्वाचा हुंकार भरण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून काँग्रेसही कधी नव्हे ते हिंदुत्वाचा मुद्दा कॅश करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे, हे विशेष। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।